आज पण रूम क्लिनिंग तर हो, पण त्याआधी नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज पण रूम क्लिनिंगचाच व्हिडिओ आहे तुमच्यासोबत शेअर करते. बघा एवढी सगळी धूळ, कारण ना किती जरी कोणी राहत असलं, एखाद्या महिन्यात जरी रूममध्ये कोणी नसलं किंवा थोडंसं काम वगैरे झालेलं असलं ना, तर बघा एवढं सगळं आणि किती जण राहून गेले ना, तर जेवढं क्लिनिंग करायचं तर कोणी करत नाही. तर वरती जे होतं ना, आपण सामान वगैरे ठेवतो, म्हणजे त्यावरती तर सिमेंट वगैरे ना तसंच होतं. म्हणजे त्यांनी जेव्हा रूम बांधलेले असेल ना तेव्हापासून ते कोणी क्लीन केलं नसेल. आता किती जण राहून गेले ते माहीत नाही मला पण. आणि आम्हालाही त्यावेळेस 2 दिवस फिरल्यानंतर ही रूम होती ना ती भेटलेली होती. त्यामुळे मग आम्हाला म्हणजे आवडली पण होती, पण इतकीही नाही, जशी पाहिजे तशी नव्हती, पण पर्याय नव्हता. आणि बघा एवढा सगळा कचरा, एवढी सगळी धूळ निघाली भरपूर प्रमाणामध्ये क्लिनिंगला, आणि मला एवढी ॲलर्जी येते धुळीची त्यातल्या त्यात. तर असो, आम्ही तिघंजण होतो म्हणजे तरी पण जास्त वेळ लागला नाही. तर बघा इथं सगळे किचन जे होतं ते सगळं पूर्ण धुवून काढलेलं आहे मी. आणि त्यानंतर मग इथं पोछा मारून घेतला, कारण म्हटलं चला. आणि मेन म्हणजे एवढा वेळ लागला की पूर्ण 2 दिवस आम्हाला रूम पूर्ण क्लीन करण्याला आणि सामान सेट करायला लागले. तर ते कसे आणि काय काय केलं ते सगळं काय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर क्लिनिंग करायला किती वेळ लागला, काय काय कसं कसं क्लिनिंग केलं, तर व्हिडिओ नक्की बघा उद्याचा. आणि आजचा कसा वाटला कमेंट करून सांगा.